औचित्यवाडी. तू खायला आजी बसल्या काय? आजीला ऐकायला ना म्हातार पण अवघडच आहे. हो रुपा वहिनी अशा करून चालल्या तुम्ही? अहो पायाला लागले. कुठे गेलते मग? पायाला लागले तर घरी आराम करायचं ना मग. काय सांगू तुम्हाला श्याम भाऊजी, त्यांनी रात्री मला लाथ मारली. काय हा झाले तुम्हाला? आणलं रात्री मारलंय मला त्यांनी. काय प्याला बिला होता काय जास्त? पेलेलं तर सदारा कदा असते तर तुम्हाला माहितीच आहे. अहो कामधंदा करा म्हणलं, जरा घरामध्ये लक्ष द्या, संसारात लक्ष द्या, एवढं बोलले म्हणून त्यांनी मला मारले. जेव्हा बघेल तेव्हा नुसतं सुगंधाच्या दारात जाऊन पडलेले असतात, खायला प्यायला बसायला. खरे तू चालायला अक्कल पाहिजे. आपली बायको सोन्यासारखी, हा कशाला त्याच्या दारात हिंडायचं? आता हे बघ मी बोललो म्हणून म्हणू नको, पण मी जेव्हा केव्हा जातो ना रस्त्याने जाता येता पाहतो ना ज्याला तीच बसलेला असतो. तुला सांगतो नक्की त्या बाईने आहे ना काहीतरी फूस लावली असणार आहे म्हणूनच त्याने तुला हाणलं, नाही तर कधी मारलं नसतं त्याने तुला. नाही हो सुगंधताई कशाला सांगतील, चांगले आहेत ते. आपण ह्यांच्यातच खोटे हो काय ना काहीतरी. चांगले आहेत ना मग घ्या घरात. काय बाई, अगं बाईवरूनच भांडणं होत्यात आजकाल. जेव्हा मी तिथं असतो आणि कधी जालू बी तिथं असतो ना तर सुगंधा काय म्हणत असते, काय बायको आहे तुमची, हा धरणा अंगाचा पत्ता आणि थोबाडात नुसती वासकळ, हा गावात नुसती भांडत सुटती. मग मला सांग झालेला आवडन का असं बोललेलं? अशा सुगंधताई म्हणल्या? हो ती सुगंधा ती म्हणली. हे बघ मी काय बोललो नाही, तू काय ऐकलं नाही. तुझं तू बघ, तुझा संसार आहे, मस्त माझा मित्र आहे, पण त्याने ऐकलं पाहिजे माझं. आणि मी जर त्याला सांगायला गेलो ना तर तुला अजून मारीन. म्हणून घरातल्या गोष्टी बाहेर शामरावला सांगते काय. त्याच्यामुळे तू तुझ्या पद्धतीने काय निर्णय घ्यायचा तो घे. मी तुला सांगायचं ते योग्य सांगितलंय बहिणीप्रमाणे, म्हणून हा लक्षात ठेव. येऊ का मी? हा या. आणि काळजी घे स्वतःची. सुगंधताई अशा, जाऊन बघतेच आता. जरा आंबे हळदच लावावं लागते का काय मी. रुपये कुठे गेली होती? गेलते मसनात. तुम्हाला काय करायचंय? अशी काय पुढे ती मसनात गेली होती आणि इतक्या लवकर कस काय जाशील? अजून तुला 100-150 वर्ष जगायचे बस इथं. होय की 100-150 वर्ष जगते मी. अहो त्याच्या आधीच मला मसनात घालायला लागला ना तुम्ही. का काय केलं आता मी तुला? काय केलं? हा तुम्ही नुसतं माझ्या नवऱ्याला इथं घेऊन बसता, हा आणि त्यांना काय 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 फुगवून द्या मला काय माहिती नाही का? काय पण काय बडबड करते का? कधी मी तुझ्या नवऱ्याला इथं बसून ठेवलं? अहो 24 तास तर माझा नवरा इथंच पडीक असतो, कामाचं निमित्त करतो इथे येऊन बसतो. मी बोलवते का त्याला इथं बसायला? आले कोण चहा पाच बिस्किट दी. बाई तो 17 वेळेस म्हणतो सुगंधा चहा कर ना, सुगंधा पोहे कर ना, सुगंधा चहा असेल तर बिस्किट दे ना. हा मग इथं कामाला गडी बी फुकटचा मिळतोय ना तुम्हाला. हा राशन आणून दे, खायला आणून दे. नको करू इथं बसून. राशन आणून दे, खायला आणून दे, फुकट नाही आणून देत. कसा पैसे घेतो माझ्याकडून 100 रुपये जास्त. होय 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 तुम्हाला कामाला गडी फुकट मिळतोय ग, पैसे देता म्हणून ही सांगू नका. मला काय माहिती नाही का माझ्या आणलेले पैसे खायला कोण लागत आणि मग माझ्याकडे आलं काय बिघडतं का तुला? पण का माझा नवरा आहे तुमच्या इथे येऊन काम का करायचा? तुम्ही माझ्या तुम्हाला सांगते. हा तू तुझ्या नवऱ्याला सांभाळ. मग मला काय येऊन सांगू लागली काय करायचं काय नाही? हा मग तुम्ही असं कसं बोलताय? मग असं कसं बोलता? आमच्या संसाराची वाट लागायला लागली माहितीये का? आमच्यामुळं मग अगं तो नवरा आजपर्यंत तुला सांभाळता आला का? वर्ष 2 वर्ष बाहेर जाऊन बसती आणि मला सांगते वाटोळ झालं तो संसाराचा. अशा बाया गावात असल्या होती संसाराचं वाटोळ होणार. नवरा घेऊन मारायला जाय निघून. गावकात नावावर नाही करून घेतलं एवढी बडबड करायला. बडबड करायला नीट राहावा, नाही तर नवऱ्याला फोन करून सांगेन काय करताय. निघ इथं पण राहणं मुश्किल करीन. जीवावर नाही बसून खात. काय करायचं ते कर. स्वतःचा नवरा पदराला बांधून ठेवायचं, लोकांना नाव ठेवायचं ते मला कळतंय. पदराला बांधून ठेवायचं का काय करायचं? इथून पुढे जर माझ्या नवऱ्याला दारात थारा दिला बोलायचं. दारात आला ना तर पहिले तुला येऊन वाजवलं, नव्हत्या नवऱ्याला वाजवून फुगवून द्यायचं लोकांच्या संसाराचं इकडं. म्हटलं बाया कुठं चालली एवढं चांगला विचार मला काय माहिती थोबाड एवढं वाचन म्हणून. तुम्ही पण आशय मला नव्हतं माहिती. आग लाव्या घरात मध्ये आग लाव्या घरात. स्वतःचा नवरा सांभाळता येत नाही, लोकांना नाव ठेवायला मला येतो सांभाळाय. स्वतःच सांभाळायला आधी. आता परत माझ्या घरच्या आजूबाजूला बी दिसले ना मग सांगत असते त्यांना काय तुझं काम इथं.
येऊन बसला खुशाल. तुम्ही जा तुझ्या घरी ना, तुझ्या घरचे यायचे मला ते भांडायला डेपुटीन ते का बसले याला घेऊन म्हणून. अहो काय बोला आता ती बाया संतायला भांडायचं तशी ती भांडतो तुला माहिती ना. आता रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम भांडायला माझं जेवण ठेवायला 3 टाइम भांडायला यायला. तुम्ही का डोकं खराब करू नका ना. तुम्ही डेपुटीला जाऊन सांगन का माझी डोकं खात होता म्हणून. एक त्या बायाने खाल्लं ते कमी झालं का. पण तशाला भांडायचं दब बसायचं ना आपलं. अहो येतर उद्याच शांताबाई म्हणून नाव आहे तुमचं. तुला काय सांगू मी कधीच माहिती का कोणीच कुणाला डोकं लावत नाही. आणि ती आली काय काय बोलून गेली. काय तर म्हणतो जालू भाऊजीला मी इथे येऊन बसवते चहा पाजत बसते त्यांना. आता मी तेच म्हणतोय आता याचे तुमची चव जायचीच नाही. आता काय करू ते सांग मला. काय ना तरुण पा सांभाळा तुम्ही तुमचं आता. अरे तो बाय तुझ्या तोंडाला तर आवर विवर घाल ना. ए तू काहीतरी म्हणला असेल तिला तेव्हा आला इथं टिटवी आणि लगेच मी सांगायला. नाही म्हणलो तिच्यामुळं आता लोक आहे ना गाव सोडून जायला लागलेत. हा आखे लोक गाव सोडून जायला लागले तिला हाणते ना धरून. सुधांदा गाव सोडून चालली काय बायकोमुळं. कोणाची माय बायको मुळे हा. माय बायको काय म्हणली तिला. काय म्हणले अरे तसा भांडत होती आत्या गल्लीतल्या बाया पाहत होते. एवढं एवढं भांडणं आवड झालते तोंडाला. हायला मी आलो भावड्या लगेच जाऊन. सुगंधा अय सुगंधा चालले मी. कुठं चालली थांब ना. काय थांबणार जाऊ द्या मला. जाऊ दे ना बायको डोक्यावर पडलेली ती आशीची येडी. ते असेच काय का हो मला एक सांगा जालू भाऊजी मी तुम्हाला कधी चहा प्यायला घरी या म्हटलं कधी मी आज तुम्हाला म्हटलं माझ्या इथं गप्पा मारत बसा दिवस दिवस काम धंदे सोडून. त्या बायकोला काही पण बोलत जा उलट पालट तुमच्या संसारात तुम्ही भांडणं करा. तुम्हीच माझ्या इथे येतं तुम्हीच चहा पाणी मागता तुम्हीच नाश्ता मागता किती का बडबड करून गेली मला. जाऊ दे एवढं नको मनाला लागून नाही घेऊ. नाही चालले मी. सुगंधा ऐक नाही नाही मला नाही ना. ऐका हो तुम्ही. नाही मला जायचंय सोडा तुम्ही. अरे लोक काय म्हणतील मला सगळे लोक नाव ठेवतील. ते तुम्हाला ठेवतील मी काय करू. ती मला किती बडबड केली तुम्ही तिला बोलले का मग तसं. सोड सोड मी तुला जाऊनच नाही देणार. चल नाही जालू भाऊजी मला जाऊ द्या. ती आता बोलून गेली पुढच्या वेळेस ते सगळ्या गावात सांगा का तुम्ही माझ्या इथे येऊन बसता दिवस दिवस म्हणून. नको मनाला लागून घेऊ मी तिचे कान चुगडीतो तू चल फक्त घरी. आईला चांगलं पेटून दिलं होतं ते परत जायला आलं काही नो. अरे तर मागे घेऊन चाललंय वाटतं. नाही नाही श्यामराव परत पेटावं लागणार आहे आपल्याला. चला हो रुपावहिनी रुपावहिनी हो बाहेर या ना पटक्यान. कोणी घेऊ बाई. अजून पाय बरा नाही का तुमचा. नाही झाला बरा दुखतोय थोडा थोडा. तो बराच नाही व्हायचा आता पाय निघायची वेळ आली तुमची आता. का काय झालं असं. अहो ती सुगंधा चांगली गाव सोडून चालली होती. तो ज्या आल्या तिला धरायला गेला पार हातापाया पडला. तिची बॅग हिसकून घेतली आणि परत घेऊन आलाय तिला. धर बॅग लय नको टेन्शन घेऊ. जा उघडे घर मी सांगतो माझ्या बायकोला समजून आता. ठीक आहे. छपा वहिनी तुमचा संसार मोडू नये म्हणून मी हे सगळं करतोय. नाही तर मला काय करायचं पहा. पिढात झाली ग ही एक. पारे ए पारे ए पारे लय तोंड वाट वाट करताय काय तू. हा सुगंधाला भांडली तिच्या घरी जाऊन. मी कशाला गेलते तुम्ही कशाला गेलता. ते गाव सोडून चालले होते ना तुमचं काय नाही होतं तिथे जाऊन आणायचं. हा त्यांच्या काय पाया पडताय त्यांना काय गुलू गुलू बोलताय. अरे आपल्यामुळे एखाद्याचा प्रपंच मोडला नाही पाहिजे. पारे थोडं डोकं चलत नाही रे थोडंफार. स्वतःच्या प्रपंचाचा आधी बघा लोकांचं नका तुम्ही बघू. म्हणून तू ती गेलती तिकडे ढावळायला त्यांच्या प्रपंचात. कोण गेलं होतं पहिलं तुम्ही गेलता म्हणून मी गेले होते. तू काही न काय का जाऊ राहिलो लोकांचं मोकर तेच उचलायचे घोड्यानं लगेच हाकायचं. कोण जातं तिथं बसायला कोण? चहा प्यायला पोहे खायला गप्पा मारायला कुणाला लागते सुगंधा. थोडी बी तुला माणूस की नाही राव गेलं म्हणून काय झालं. बरोबर आहे ना. हिथं काम करायला नको तिथं जाऊन त्यांच्या हमाली करायच्या कब्बर चहासाठी. कधी माझं नाही काम केलं कधी. नकला टिटवी आणि टिटवी घरी चल वय घरात. जास्त बोलू नका नाही तर मी घर सोडून जाईन कळलं का. गेली ते गेली जा निघ निघ. या भांडणापेक्षा ना लोक नावं ठेवण्यापेक्षा तू घर सोडून गेलेली बरी. चल निघ. म्हणजे मी गेलेली बरी का. हा जा. आता 10 वेळा जरी पाया पडत आला ना माहेरात तरी येत नसते बघा तुम्ही. मी पाया पडतोय कळलं ना आता इथं तोंड पुढं. बघा आरशात. तुम्ही बघा आता आरशात मी जेव्हा जाईन ना तेव्हा कळलं मग. काळे करून जा काळ थांबू नको. नसतेच थांबत. लागली मला सांगायला. आता ना तुम्हाला दाखवते मी. नाही येणार नाही येणार जा. लय बोटा वाटा बोलताय ना सुगंधा ताईसाठी त्यांनाच घेऊन बसा आता गुलू गुलू करत. पुढं मला काय गरज नाही तिची तूही नाही जा चल निघ. वहिनी ओ वहिनी काय रेडी घ्या. अहो ते जाळ्यास बाय तुझे मरणाचे भांडणं झालेत. का बरं. चालले ते गाव सोडून आता. बाई कायच करावं आता या पारीला.
हे बघ बाई, तू माझ्यामुळं काय असं घरबिर गाव बिर सोडून जाऊ. तुला माहिती का, अगं घरामध्ये भांडणं होतच राहतात पारे, तुला कळत नाही का? पण मला एक सांग, मी कशाला तुमची इथं भांडणं लावून देऊ? तुमच्या घरामध्ये रोज रोज असं चावचिव व्हावं असं मला वाटतं का? सांग बरं. पण शामराव तर मला म्हणाले होते की सुगंधा सगळ्या काड्या करते तुझ्या घरातल्या. काय म्हणली? श्याम भाऊजी. श्यामराव म्हटले तुला? हा. तुला एक सांगू का बारे, त्यांचं एक किराणा दुकान, 17 जण येणार आहे जाणार आहे. त्यांना किराणा दुकानामुळे माझ्या इथं येऊन बसायला वेळ भेटत नाही. ती जळत आहेत. त्यांना असं वाटतं दरवेळेस जालू जाऊन बसतो, जालू जाऊन नाश्ता करतो, तो जाऊन चहा पितो, त्यांना कधी भेटत नाही. ते त्याच्यामुळे तुला म्हटले कहून का जालूचा रस्ता माझ्या दिलचा बंद झाला पाहिजे म्हणून तुला म्हटले का तिला जाऊ बसतो म्हणून. अगं तुला कळायला पाहिजे, त्यांनी तुझ्या माझ्यामध्ये भांडणं लावून दिले म्हणून. तुझ्या घरात बी भांडणं शामरावनेच लावून दिले, तुला कळत नाही का? हा, माझ्या डोक्यातच नाही आलं हे की त्यांनी भांडणं लावलेत म्हणून. तुमचा संसार सुखाचा व्हावा हेच मी दरवेळेस जाऊ भाऊजींना सांगत असते. का नका तिला काही बोलत जाऊ, समजून घेत जा. तू नव्हती, तुला सांगते इथं तर मी नेहमी म्हणायचे जावं जालू भाऊजी घेऊन या. आम्ही कित्येक ठिकाणी नवसं केलेत माहिती का तुला वापस आणण्यासाठी. आणि मला वाटतं का तू असं गाव सोडून जावं म्हणून, आणि ते बी त्यांचा संसार मोडून. चुकलं माझं सुगंधताई, मला माफ करा. मला नव्हतं अहो माहिती. आता बघते मी त्या श्याम भाऊजीला कसं आहे कसं नाही ते. अगं कशाला गावातल्या गावात भांडणं करती? तुझं नवरा त्या शामराव शिवाय होतंय का? नको भांडणं कर, जाऊ दे. फक्त एक लक्षात ठेवायचं कोण कसं बोलतं ते, आणि त्या शामरावच्या नादी नको लागत जाऊ जास्त. बरं चल येऊ का मी आता? जाय घरामध्ये. चुकलं माझा. हा का चहा पिता थोडा? नको नको.